नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। 18 जुलै नवरी मिळे हिटलरलाच्या भागात आपण असं पाहतो की एजे पाण्याची भरलेली बालडी घेऊन येत असतो, तेव्हा लीला त्यांना अडवते आणि म्हणते की थांबा मी घेते। तेव्हा एजे तिला म्हणतात की नाही मी घेतो। लीला म्हणते मला सवय आहे, तरी एजे सांगतात नाही मी घेतो। एजे भरलेली पाण्याची बालडी घेऊन जात असताना ते बेडरूम पर्यंत येतात, पण पूर्णपणे पाणी सांडून येत असतात। त्यावर एजेची मावशी आई बोलते की हे जर जहागीरदारांच्या घरात कळलं ना तर आपली वाट लागेल। लीला एजेना सांगते की थांबा आता हे माझं काम आहे, हे मी करते। तेव्हा एजे सांगतो की माझं काम मी स्वतःच करतो। तेव्हा लीला म्हणते की तुम्ही हे पाणी सांडलेलं पाहिलंय का, हे तुम्हाला दिसतंय का? लीला एजेना म्हणते हे सगळं मला साफ करायला लागणार आहे, त्यामुळे कृपया आता मला त्रास देऊ नका आणि एका जागेवर बसा आणि मला माझं काम करू द्या। आणि लीला एजेच्या बाजूने जात असताना तिचा पाय सरकतो आणि एजे तिला सावरतो। पुढच्या सीन मध्ये दुर्गाचा नवरा विक्रांतला बोलवतो आणि त्याच्या हातात बंदूक असते, त्यामुळे विक्रांत म्हणतो तुमचा नक्की प्लान काय आहे? एजेला आणि लीलाला टपकवण्याचा तर विचार नाहीये, हे बघा ही बंदूक मी तुम्हाला आणून दिली आहे एका सस्पेंडेड पोलीस ऑफिसरने, उद्या तुम्ही जाऊन काहीतरी कराल आणि मी अडकेन। दुर्गाचा नवरा विक्रांतला सांगतो माझा असा काही प्लान नाहीये की एजे आणि लीलाला संपवण्याचा, त्यांना जर संपवलं तर गेम मधली मजा निघून जाईल। विक्रांत किशोरला सांगतो काल रात्री एजे लीलाच्या घरी राहायला गेले होते, तुमच्या राज्यात किशोर हे काय चाललंय, तुम्ही असून काही करत नाहीये। त्यावर किशोर विक्रांतला म्हणतो एजे लीलाच्या घरी राहायला गेला होता, हे तुला कसे समजले? विक्रांत किशोरला सांगतो सगळं काही तुम्हालाच समजू शकतं का, मी सुद्धा एक्स पोलीस ऑफिसर आहे, माझ्याकडे सुद्धा माझे सोर्सेस आहेत की। विक्रांत किशोरला सांगतो या दोघांमध्ये एवढं सगळं छान चाललं आहे, ते उद्ध्वस्त कोण करणार? त्यावर किशोर बंदुकीचा रोख विक्रांतकडे ठेवतो आणि हसायला लागतो आणि तिथेच तो सीन संपतो। पुढच्या सीन मध्ये लीलाचा भाऊ पावसातून भिजून आलेला असतो, त्याने रेनकोट घातलेला असतो तरी सुद्धा तो भिजलेला असतो, म्हणून एजे त्याला विचारतात एवढा रेनकोट असताना तो भिजला कसा? तेव्हा लीलाचा भाऊ सांगतो की हा मुंबईचा पाऊस आहे, मुंबईच्या पावसामध्ये आपण रेनकोट घातलं तरी आपण भिजतोच। आणि तो त्याच्या गंबुटातले पाणी बाहेर काढतो आणि दाखवतो गंबूट कसा पाण्याने पूर्णपणे भरला आहे। एवढ्यातच लीला तेथे येते। लीलाचा भाऊ लीला समोर एजेना सांगतो मला असं वाटतं की तुम्ही मुंबईच्या पावसात कधी प्रवास केलेला नाहीये। त्यावर लीला एजंटसमोर म्हणते जाऊ दे रे बटर, तुला माहिती आहे ना ही गाड्यांमधून फिरणारी माणसं, यांनी पाऊस फक्त गाड्यांतूनच पाहिलेला आहे। लीला एजेना खिजवत म्हणते की ह्यांना काय माहिती असणार की पावसाळ्यात छत्री उलटी होते, रेनकोटच्या बटन मधून पाणी आत जातं, गंबुटात पूर्ण पाणी भरलेलं असतं, पण तरी सुद्धा या गोष्टींशिवाय बाहेर पडणं अशक्य आहे ह्याचा विचार ह्या लोकांनी स्वप्नात सुद्धा केला नसेल। त्यावर एजे मनामध्ये म्हणतो लीला आणि माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये भरपूर फरक होता, हा आता प्रत्येक गोष्टींमध्ये दिसायला लागला आहे। त्यावर एजे लीलाला विचारतो की तू सुद्धा हा रेनकोट आणि छत्री वापरतेस का? त्यावर लीला एजेना हसून म्हणते की पावसाळ्यामध्ये प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाकडे छत्री आणि रेनकोट हा असतो। तेवढ्या तिथे कालिंदी येते आणि एजेना सांगते की तुमचा पाहुणचार करण्यात काही कमी जास्त झालंय, पण प्लीज राग नका मानू। कालिंदी एजेला सांगते येत जा आमच्याकडे वरचेवर, म्हणजे आम्हाला आनंद होईल। एजे येतो म्हणून निघायला लागतो। निरोप घेताना लीला आपली बहीण रेवतीला सांगते की सॉरी, आपण दोघी मिळून साळुंखेचं सगळं कर्ज फेडणार होतो, पण माझे लग्न झाल्यामुळे मला काही करता येत नाहीये आणि तू एकटीच मेहनत घेत आहेस। त्यावर रेवती सांगते लीलाला की ताई तू इकडचं टेन्शन घेऊ नको, इकडचं सगळं बघायला मी आहे, तू तुझं सेटल कर। पुढच्या सीन मध्ये एजे आणि लीला बंगल्यामध्ये येतात, त्यावेळी श्वेताला बघून एजे शॉक होतो। एजे चिडून श्वेताला विचारतो तू इथे काय करतेस? त्यावर आजी म्हणतात की तुम्ही आत्ताच आला आहात, थकला आहात, तर जरा फ्रेश व्हा, आपण नंतर बोलू। त्यावर श्वेता लीलाला अडवते आणि सांगते तुलाही प्रश्न पडला असेल ना की मी इथे काय करते आहे? श्वेता लीलाला सांगते तू विचारलं नाहीयेस, पण मीच तुला सांगते मी इथे का आली आहे, कारण मीच इथे येणं अपेक्षित होतं। श्वेता लीलाला सांगते हे घर माझं होणार होतं, जिथे मी सून म्हणून येणार होते तिथे मी आज आश्रित म्हणून आली आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे। आजी श्वेताला सांगतात की ते आत्ताच थकून आले आहेत,
आपण नंतर बोलूया, ह्यावर आपण तोडगा काढूया. श्वेता लीलाला सांगते, काय गरज होती तुला एजंटशी लग्न करण्याची? काय गरज होती तुला माझी जागा घेण्याची? तू मैत्रीण बनली होतीस ना माझी आणि फसवलंस मला. श्वेता लीलाला ओरडून म्हणते, एक नंबरची तू खोटारडी आहेस, चीटर आहेस तू. लीला एजेना सांगते, ती मला एवढं बोलते, तुम्हाला आत्ताही काही बोलावंसं वाटत नाहीये, ती माझ्यावर खोटे आरोप करत आहे. त्यावर दुर्गा म्हणते लीलाला, तुला भान आहे का तू कोणाशी बोलतेस? त्यावर लीला म्हणते, मला चांगलंच कळतंय, मी एका खोटारड्या माणसाशी बोलते. लीला म्हणते, जो इतके दिवस मला चीटर म्हणत होता ना, खरं तर तोच चीटर आहे आणि त्याच्याशीच बोलते. लीला निक्षून सांगते, मी कोणाचंच ऐकून घेणार नाहीये, कारण मी कोणालाच फसवलेलं नाहीये. लीला श्वेताला सांगते, तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, आपण दोघी ज्या व्यक्तीमुळे अडकलो आहे ना, ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून एजेस आहे. लीला सांगते, आपल्या दोघींबाबतीत जे काही झालंय ना, त्या सगळ्याला जबाबदार एजे आहेत. लीलाच्या सुना सांगतात की ही पुराव्याशिवाय बोलते आहे. त्यावर लीला म्हणते, तुम्हाला मास्क आणि फोन हा पुरावा दिला ना मी. तेव्हा दुर्गा म्हणते, त्या पुराव्यांना काहीच अर्थ नाहीये. मग लीला म्हणते, मग ह्या नियमाप्रमाणे मी गुन्हेगार आहे हे सुद्धा कुठे सिद्ध झाले? दुर्गाच्या सुना लीलाला सांगतात, तू निर्लज्ज आहे, तुला कसलीच लाज वाटत नाहीये. तू गेली होतीस ना स्वतःच्या घरी, मग कशाला आली परत? त्यावर लीला म्हणते, मग कुठे जायला हवं होतं मी? कोर्टात घटस्फोट घ्यायला हवा होता का? लीला म्हणते, नाती काय अशी संपतात का? आणि अचानक एजे ओरडतो आणि सांगतो, दॅट्स इनफ, बस. त्यावर सगळे शांत होतात. मग हळूच लीला सांगते, मी काही बोललेली नाहीये, सुरुवात तर श्वेताने केली आहे. एजे म्हणतो की कोणीही सुरुवात केली आहे, त्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. त्यावर लीला म्हणते, ओ पण सध्या ही आता आपल्या घरी आली आहे राहायला. त्यावर लक्ष्मी म्हणते की का नाही यायचं, बहीण आहे ती माझी आणि तू काही मालकीण नाहीये या घरची. त्यावर एजे तिला स्टॉप करतो आणि म्हणतो, लीला या घरात आली आईमुळे आणि श्वेता या घरात आली लक्ष्मीमुळे. त्यामुळे या दोघीच निर्णय घेतील या दोघींना या घरात ठेवायचं की नाही. एजे लीलाला सांगतो, तुला ना शिक्षेचीच भाषा समजते. आणि असे बोलून तो विश्वरूपला बोलवतो आणि विश्वरूपला सांगतो की मला ना माझ्या रेस्टॉरंटचं कॉफी टेबल बुक बनवायचंय. आणि लीलाकडे बघून सांगतो की तुला या सगळ्या कॉफी टेबल बुकच्या रेसिपीज तुला आजच्या आज टाईप करायच्या आहेत आणि हे काम मी आज संध्याकाळी घरी यायच्या आधी व्हायला हवं. एजे विश्वरूपला सांगतो की मॅडम ना फाईल आणि लॅपटॉप आणून दे. हे ऐकून श्वेता खूप खुश होते. लीला मनात म्हणते, एवढंच ना एजे, तुमचा भूतकाळ शोधण्यासाठी मी काय वाटेल ते करू शकते. लीला म्हणते, तुम्ही शिक्षा देऊन माझा अंत बघताय, पण आता बघा मी कसं सगळं नीट करते ते. श्वेता एजेना म्हणते, आणि एजे, जर लीलाने आजच्या दिवसात हे काम केलं नाही तर? एजे म्हणतो, तर पुन्हा शिक्षा. एजे म्हणतो, लीलाला मी जी शिक्षा देईन ती तिला भोगावी लागेल. आजचा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरला च्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो रसिक हो, माधुरी दीक्षितची बायोग्राफीचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.